पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुझ्या भावानं सगळा घोळ घालून ठेवलाय। कुठल्या भावाने? स्वप्नील सरांनी? अरे त्यांचा काय संबंध इथे? मग अर्जनी त्यांना काय केलं आता? सगळ्या हप्त्यावाल्यांना चौकीला बोलवलं होतं त्यानं। वाळवाला, मटक्यावाला, दारूवाला। इथून पुढे त्यांच्याकडनं हप्ता घेणार नाही म्हणून सांगत होता त्यांना। का? अरे म्हणजे त्याचं जर कुठं नाव निघलं तर ह्या लोकांनी अर्जाचं नाव घ्यायचं नाही। मग एक काम करू, आपल्याकडे हुकुमिका आहे की? काय करायचं म्हणतोय तू? अरे लय घाबरलाय सध्या तो। त्या सशाची गोष्ट माहिती का तुला? पळत असतं बघ, तशी अवस्था झाली त्याची। हा, कधी फाईल पडेल ते माहित नाही त्याला। मला वाटतं एखादा झटका देऊन टाकू त्याला। काय नुसतंच घाबरवतेत असं नको वाटायला। देऊ देऊ, डायरेक्ट विषय संपून टाकू आता। असं नाही सुजा, तुला कळत नाही। असा डायरेक्ट विषय नाही संपवायचा। अजून जरा भीती दाखव त्याला। त्याला वाटलं पाहिजे फाईल डायरेक्ट पोचते का काय, मग येईल बरोबर लाईनवर। मग एक काम करू, त्याच्या बापाला सांगून टाकू सगळं। हे चांगले। अर्जुन, आज हे मी आणि पिऊ त्यांनी घातलेत बरं का सांडगे। हा ना, वाळले पण बघ की लगेच। म्हणजे बघ की केवढं ऊन आहे। अगं ऊन बेकार ऊन आहे आपे। नुसतं अर्धा तास जरी गेलं ना उन्हात भाजून निघतंय, भाजून नुसतं। हो ना? मग अर्जुन, तू ड्युटीवर असताना काळजी घ्यायची उन्हापासून। हा. आणि सतत ना काहीतरी आई शपथ अर्जुन, सतत काही ना काही थंड खावंच वाटतं। आईस्क्रीम खावंसं वाटतं आता। तुला कसं कळतं रे? आत्ता माझ्या मनात होतं की आईस्क्रीम खायचंय, तुला सांगावं। तेच माझ्या कानापर्यंत पोहोचलं। आलो मी घेऊन। नाही नाही, आता राहू दे, आता उशीर झाल्यानंतर आण। आपल्या मनात आलंय ना, खायचं ना तर खायचं। अरे खायचं म्हणजे काय? मला काय डोळे लागले तुये? अय, तेव्हा तर सुट्टीच नाही। तुझ्या मनात एखादा पदार्थ उद्या समोर हजर लगेच। होय, हा. बघू की बघू की बघू की नाही बघूच की। चल हे पटकन भरू, म्हणजे मी जाऊन येतो। जाऊ दे, मी भरते। अगं दोघं मिळून करू ना, म्हणजे पटकन होईल। अर्जुन, काय करायचं तुझं? काय करायचं म्हणजे? प्रेम करायचं। झालं? हा, त्या मी डब्यात आईस्क्रीम सांडगे। सांडगे भरत होतो। अगं त्याला मी आता सांगितलं, पिऊताईने मी सकाळी सांडगे घातले मग आईस्क्रीम आणि घेऊन वाळले. तुम्ही जाऊन पटकन। हा. अप्पे, झाले का सांडगे भरून? ते सांडगे तसेच आहेत। अगं हे तर भरायचेच नव्हते, आज जाऊन भरायचे होते। डबा पुसलाच नाही मी, डबा पुसला सर बाजूला। काय करायचं या पोरीचं? मी सारखा हाच विचार करत असतो की आपल्याला जर कळलं की मी लोकांकडून पैसे घेतो, लाच घेतो, तर ती काय करेल ना ह्याचा विचार करत राहतो मी सारखा। वहिनी, आईस्क्रीम आणलंय सगळ्यांसाठी। आरू जागा आहे? झोपलाय। बरं ठीक आहे, उद्या आणतो परत त्यासाठी। भाऊजी, काय चाललंय तुमचं? काय नाही, हे आईस्क्रीम आणायला गेलो सगळ्यांसाठी। भाऊजी, तुम्हाला चांगलंच माहितीये मी काय विचारते ते। वहिनी अहो, मी सांगते तुम्हाला सगळं खरं खरं सांगता येत नाहीये ना तिला, म्हणून तुम्ही तिच्यावर किती खरं प्रेम आहे हे दाखवताय तिला। हो असं काय नाही वहिनी। भाऊजी किती खोटं बोलाल? हा, अहो किती प्रेम आहे अप्पीचं तुमच्यावर। तुमच्यासोबत असल्यावर किती खुश असते ती। मग काय करू मी वहिनी आता? तिला सगळं खरं सांगून टाक। नाही होते माझ्याकडून। भाऊजी, तुमचं जर तिच्यावर खरं प्रेम असेल ना तर होईल तुमची हिंमत। मी असं नका म्हणू तुम्ही। दुसरा काहीच पर्याय नाहीये। तिला जर बाहेरून कळालं तर ती संपेल, तिचं जग संपेल, आणि या सगळ्याला जबाबदार फक्त तुम्ही असाल। तुम्ही। काय रे, मिळालं का? मिळालं की? मग दे की। अगं जरा वितळलं होतं, वहिनींना म्हणलं फ्रीज मध्ये ठेवा, थोड्या वेळाने खाऊ ना सगळेजण। बर। आपली ऐक ना, बस ना बस ना बस बस तर।
जेवण केलं पोटभर? हा भाजी चांगली झाली होती. बर. आपे मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बोल की मग. हेच म्हणजे आता आपण दोघं पहिल्यापासून नाही का, आपे तू भारीच आहेस ग. अर्जुन थांब 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 थांब. आता काय? ऐक की आधी मी बोल. मी तुला पत्र लिहिलं होतं, आठवतंय? हा त्या पत्रात ना मला अजून काय 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 लई लिहायचं होतं, पण मला नाही लिहिता आलं. अगं मला तुला खरंच काहीतरी लय. माझं नाही झालंय अजून, ऐकून घेशील का? अर्जुन म्हणजे तू आहे ना, लई म्हणजे लई म्हणजे लई भारी आहेस. असं नाही आपे. असंच आहे. मी सांगतेय ना अर्जुन, अरे तुला सगळं न सांगता कसं कळतं रे? म्हणजे बघ की, मी ट्रेनिंग मध्ये होते तेव्हा तू आला होतास मला भेटायला. अर्जुन तेव्हा माझी तारीख आहे हे पण तुझ्या लक्षात होतं. तू एवढं प्रेम करतोस माझ्यावर. अर्जुन तू का करतोस एवढं प्रेम माझ्यावर? तेवढंच येतं मला. हा पण का करतोस त्याचं उत्तर दे की. अगं आपे तेवढंच येतं ना मला. का करतोस? असं ठरवून नाही करत आपे. जे काय आहे ना तुझ्याबद्दल ते लय आत्मी. नाही तू ठरवून करत नाही माहितीये की, पण माझा कधी कधी विश्वासच बसत नाही. आपे तुझं किती प्रेम आहे माझ्यावर? मला नाही सांगता येणार किती प्रेम आहे. हा अर्जुन, पण मला ना तुझ्यासारखं दाखवता येणार नाही. हा पण काय? पण मी तुझी साथ कधीच नाही सोडणार अर्जुन. कधीच काही झालं तरी? कधीच नाही, काही झालं तरी. इस दुनिया की कोई ताकत हमें अलग नहीं कर सकती. बघा आपे, आता म्हणशील मग तूच बघ अर्जुन. या आप्पीने एकदा शब्द दिला ना का मग तिला. अप्पे, तुझा माझ्यावरचा जीव बघून तुला काय सांगायची हिंमतच व्हाय ना ग. रुक्मिणी, अशी जरा वाऱ्यावर बाहेर येऊन बसत जा, हिंडत फिरत जा जरा. तुझ्या जीवाला गार वाटेल का नाही त्याच्यामुळं. सारखा सारखा त्याच गोष्टीचा विचार नको करत बसत जाऊ. देवा, हे जिथं कुठं असतील तिथं सुखरूप ठेव रे बाबा त्यांना. झालं हिचं परत चालू. अगे रुक्मिणी, काय झालं तुला वरडायला? आयो काय झालं तुम्हाला? अगं रुक्मिणी, शांत बस. अगं गप रडू नको. आई काय झालं? काय तर अपशकून झालंय. काय तर झालंय. रुक्मिणी, संकट येणार बघ. ओ मावशी, काही बोलू नका या ठिकाणी. आई, अहो काही झालं नाहीये, तुम्ही शांत बसा की. असं कसं काय नाही झालं? लय मोठं झालंय काहीतरी. तू आता आज जातेस का?
जाते का नव तुम्ही आज जावाच. नाही 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 मी माझ्या बहिणीजवळ थांबणार आहे. हा अगं कशाला टेन्शन देते तिला, आम्ही सगळेजण आहोत इथे, तू जा आज. गप रडू नको रुक्मिणी, मी आज जाते. हा पण तू अजिबात विचार करू नको. पण खरंच बाया दिवाळीतला म्हणजे ना लय. ए अगं बाई जा ना आत. रुक्मिणी आई हे बघा शांत व्हा. अहो असं बाहेर दिवा लावलं म्हणल्यानंतर वाऱ्याने इजणारच की आई. हा वहिनी अहो काय नाही झालं दादाला. देवाकडे त्यांच्याविषयी बोलले आणि लगेच दिवा गेला. आई अगं वहिनी कावळं बसायला आणि फांदी तुटायला असं झालं बघ. हो आणि आई तू सारखा तोच विचार करतेस ना, म्हणून होतं हे. आई तुम्हीच सांगा, आजवर सरकारांवर किती संकट आली. हा आली का नाही. मग त्यांनी कधी माघार घेतली का. ते खंबीरपणे उभे राहिले का नाही. मग होय वहिनी तू बघतेस ना, एवढं सगळं दादानं शून्यातून उभा केले. अगं नाहीतर काय. अहो म्हणून मग तो दादा जिथं कुठं असेल ना तिथं सुखरूप असेल बघा. हे बघ माझं आणि दादाचं पटायचं नाही, पण बघ खरं सांगते दादासारखा एवढा खंबीर माणूस मी माझ्या आयुष्यात बघितला नाही बघ. आई खरंच तुम्ही उगाच विचार करताय. अहो काही नाही झालंय सरकारांना. माझा जीव लई घाबरा झालाय बघ. हा वहिनी ती सगळ्यांचंच झालंय. पण तुम्ही असं खचून जाऊ नका. मला माहित आहे दादा एक दिवस आपल्या समोर येऊन असा उभा राहील बघा. आणि ते आल्यानंतर त्यांनी तुम्हाला असं बघितलं तर त्यांना कसं वाटेल सांगा बरं. आई अहो सरकार केवढे खंबीर आहेत आपल्याला माहितीये ना. कुठलीही परिस्थिती आली तरी ते त्या परिस्थितीसमोर हात नाही टेकवणार आपल्याला माहितीये ना. तुम्ही नका ना काळजी करू आई. तुम्ही काळजी नका करू. हे बघा शांत व्हा बरं तुम्ही. आधी रडू आणि अरे कोण रे तुम्ही. अरे सोडा. अरे का डांबून ठेवलंय. कोण आहे तुम्ही. अरे सांगा कशा पाय डांबून ठेवलंय तुम्ही मला. पाणी. आई अरे भूक लागली रे. अरे जेवा द्या रे. अरे सोडा मला. अरे कोण आहे रे. ओ दादा अहो काय झालंय. काय पाहिजे तुम्हाला. अहो सांगा की. इथं आणल्यापासून तुम्हाला विचारतोय कोण आहे तुम्ही. कोण आहे तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला. कशाची शिक्षा देताय तुम्ही मला इथं. काय चूक झाली माझ्या हात सांगा तरी. याड लागायची पाळी आली मला. तुम्हाला काय पाहिजे ती सांगा ना. ती द्यायची व्यवस्था करतो ना तुम्हाला. तुम्ही सांगा फक्त. तुला काय पाहिजे. सोनं नाणं पाहिजे. पैसा अडका पाहिजे. जमीन जुमला पाहिजे. काय पाहिजे सांगा. माझ्या पोराला सांगतो मी. माझा पोरगा हो इथला आमदार आहे तुझे हमीरराव कदम. त्यो दिल माझ्यासाठी काय बी करेल. तुम्ही फक्त त्याला मागा. मला सोडवा. जाऊ नका. मला काहीतरी सांगा. मला इथं सोडून जाऊ नका. सांगा माझ्या पोराला सांगतो मी.
तू कोण आहेस? मला ओळखलं. मी 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 सरकार सरकार आहे. मी तुमचा सरकार. माझे काहीतरी सांगा. माझ्या पोराला तरी बोलवा. सोडवा रे मला, कोणीतरी सोडवा. सरकार म्हणा. आता सरकार मी आहे. यो सुजय कदम सरकार बी आहे आणि आमदार बी आहे. जोवर तुमचे हे सरकार असल्याची मस्ती उतरत नाही ना, तोवर तुम्ही हितच चढणार. तुमच्यासाठी मी महत्वाचा आहे का आप्पी अर्जुन? अरे तूच महत्वाचा आहेस ना. मग हाकला त्यांना, आत्ताच्या आत्ता हाकला. सुजा मी आता नाही करू शकत तसं. अहो बांगडा घातलेल्या 23 वर्षाच्या पुरीला घाबरताय तुम्ही आणि सरकार म्हणा. सुजा अगं रुपाली आटप ना पटकन, डबा दे, मला जायचंय. एवढी देवपूजा झाली ना की लगेच देते. आई आजपासून देवपूजा होणार नाही घरात. अहो असं काय करते आई? नाही म्हणलं ना मी, म्हणजे नाही करायची. काय झालं वहिनी? जोपर्यंत ह्या घरात ते येत नाहीत ना परत, तोवर हे घर चुचकाटायचं समजा. आई अहो तुम्ही काय बोलताय सकाळी सकाळी? बराबर बोलती रुक्मिणी. हे सगळं बोलायची आहे तुम्हीच तिच्यावर आणली. आजपासून या घरात सणवार होणार नाही, काय गोडधोड होणार नाही, काही होणार नाही. काकी तू जरा शांतो जरा बस बरं शांत. हा तू तर फक्त बोल वचनगिरीच करत जा. अरे पोलीस आहेस ना तू, शोधलं का तरी सरकारांना? काय नाही, माझं ठरलंय आता. अगं बहिणी काल रात्री तर बोलणं झालं की आपलं. ते काय नाही, असलं काय तर केल्याशिवाय तुम्हाला कुणाला काहीच कळणार नाही. मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या माझं. अप्पे तू गप्प बस. अपे तू तर काय बोलूच नको ग. नुसती गोड बोलून बोलून बिचारीला फशी पाडत असती. मावशी काहीही झालं तरी अपर्णाला बोललंच पाहिजे का तुम्ही या ठिकाणी? काकी ऐक, आपण सरकार जिथं असतील ना तिथून तिथं कुठं नाही, मला या घरात इथं डोळ्यासमोर पाहिजेत मला ते. बरं वहिनी, अहो तुम्ही म्हणताय तसं करूया की. कराच, नुसतं बोलू नका, करा काय तर. बया रुक्मिणी उगाच नुसती चिडू नको ग. फुकट काहीतरी व्हायचं तुला. होऊन दे, माझी इच्छाच आहे मला काहीतरी होऊन दे. त्याशिवाय यांना काही कळणार नाही, अक्कल येणार नाही. काकी तू कोणाचंच ऐकत नाही, आता कसं करायचं आम्ही तरी? लई ऐकलं इतके दिवस, कळलं की काय दिवे लावले तुम्ही सगळ्यांनी ते. आई तुमचं सगळं मान्य. हा इथं या आधी शांत बसा बरं तुम्ही. सर आई बसा इथं. साधी तुम्ही शांत व्हा. काय कोणी बोलू नका माझी. वहिनी असं काय करताय? अहो दादाच्या मागं आम्ही बघतोच की तुम्हाला. तर दादा मागं म्हणजे काय गेल्यात का ते? अगं वहिनी काय बोलतेस तू? तुम्ही दोघं अजिबात बोलू नका. घरात एक कलेक्टर आहे, एक पोलीस आहे, आणि यो तर आमदार आहे. आमचा पोरगा आमदार आहे. काय उपयोग रे तुझा? तू तर नाव लावायचं बंदच कर पोरगा म्हणून त्यांचं. कुठनं जन्माला घातलं तुला काय माहिती? गाई काय बोलतीये तू? गाई असं बोलू नकोस ना. पाहिजे तर माझ्या कानाखाली आण तू. मार मार भाऊजी मला मार 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 मला मार. आई माझ्याची नीट बोल ना आई. सरकार गेल्यापासून सगळ्यात जास्त त्रास मला झालाय आई. सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लावलंय, सगळ्या कार्यकर्त्यांना. अख्खा सातारा पालथा घातलाय आई, अख्खा सातारा. डोकं असं बंधळलंय माझं, डोकं बंधळलंय सगळं. सरकार कुठे गेले, त्यांचं काय झालंय ना हे माहित झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आता मी आत्ताच्या आत्ता जातो त्यांना शोधायला. आई मी तुला शब्द देतो, जोवर मी माझ्या बापाला घरात आणणार नाही ना तोवर मी या घरात येणार नाही. शब्द आहे माझा. चाललो मी, निघालो.
सरकार म्हण गेला उडत सरकार, आता माझं राज चालणार.